हे सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय। शेवगावमध्ये आतिषबाजीने जल्लोष। अनेक मतदारसंघात विक्रमी आघाडी, मताधिक्यात लक्षणीय वाढ। आज जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीने भव्य आणि ऐतिहासिक विजय संपादन केलाय। पक्षाने घवघवीत यश मिळवले असून मतांच्या टक्केवारीतही वाढ नोंदवली आहे। अनेक मतदारसंघात भाजप उमेदवारांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला। या विजयाला विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताच्या मुद्द्यांना मिळालेला जनतेचा पाठिंबा म्हणून पाहिलं जातंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या धोरणाला कौल दिलाय। पक्षाच्या मते हा विजय हिंदुत्वाच्या मूल्यांवर, भारतीय संस्कृतीवरील अभिमानावर आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांवर आधारित आहे। निवडणुकीदरम्यान राबवलेल्या विकास कामांचा तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्याने मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। भाजप कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर केलेले नियोजन, प्रचारातील संघटन शक्ती आणि मतदारांशी सातत्याने ठेवलेला संवाद यामुळे हा विजय शक्य झाल्याचे पक्ष नेत्यांनी सांगितले। ग्रामीण भाग, शहरी मतदारसंघ तसेच युवा मतदारांमध्ये पक्षाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले। दरम्यान या विजयामुळे राज्यात स्थिर आणि सक्षम सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून आगामी काळात पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, शेती विकास आणि महिला सक्षमीकरणावर अधिक भर दिला जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। भविष्यात देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व शेवगाव तालुक्यात आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली अशाच प्रकारे फर्स्ट नेशन या भारतीय जनता पक्षाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवून अधिक जोमाने काम करणार असल्याचे सर्व कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले। पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी शेवगाव शहरातील क्रांती चौक या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आणि मिठाई वाटप करून जल्लोष करण्यात आला। यावेळी तालुकाध्यक्ष महेश फलके, शहराध्यक्ष राहुल बंब, डॉक्टर नीरज लांडे, कमलेश गांधी, बापू धनवडे, खंडूभाऊ बुलबुले, संजय फडके, गणेश रांधवने, गणेश कोरडे, अमोल माने, किरण कातवटे, अजय भारसकर, अशोक ससाने, अभि कबाडी, किरण पुरनाळे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। खरे सव्वा शेर न्यूज, संगमनेर।